नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड। उद्या विज्ञान भाग 2 सायन्स 2 चा आपला पेपर आहे, बरोबर 12 तारखेला। व्यवस्थित प्रिपरेशन तुमचं झालं असेल। आता टाइम मॅनेजमेंट नीट समजून घ्या। टाइम मॅनेजमेंट सोबत रिव्हिजन कशी करायची ते पण सांगणार आहे। कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। सायन्स 1 चा पेपर इझी होता, सायन्स 2 चा पेपर सुद्धा इझी येईल, परंतु प्रेझेंटेशन करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। जर प्रेझेंटेशन चांगलं असेल, आन्सर व्यवस्थित मुद्देसूद असेल, पॉइंट वाईज असेल तर मार्क नक्की मिळतील, पण त्यासाठी टाइम आपल्याला प्रॉपरली मॅनेज करता आला पाहिजे। सो टाइम मॅनेजमेंट नीट बघा। 40 मार्कांचा पेपर असणार आहे, 2 तास म्हणजे 120 मिनिटं झाली। आता ह्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने डिवाइड केलंय बघा। सुरुवातीला 40 मिनिटं, त्यानंतर 50 मिनिटं आणि नंतर 30 मिनिटं। आता असं करण्यामागचं रिझन असं आहे की पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न क्वेश्चन 1 आणि 2 20 मार्क्स पहिल्या 40 मिनिटांमध्ये सहज कव्हर होतात। नंतर क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामध्ये 3 मार्कचे क्वेश्चन असतील। 3 मार्कचे क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे, ज्यामध्ये प्रॉपर विचार करून व्यवस्थित आन्सर फ्रेम करून प्रॉपर क्वेश्चन सिलेक्शन करून लिहायचंय। त्यामुळे या ठिकाणी 10 मिनिटं मागच्या तुलनेत जास्त होती। नंतर क्वेश्चन नंबर 4 असणार आहे, त्याच्यामध्ये फक्त 2च क्वेश्चन असतील, त्यातला एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे, 5 मार्क्सचा असणार आहे। त्याचाही आन्सर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे, पण त्यासाठी एका क्वेश्चनला 30 मिनिट्स खूप झाले। आणि याच फेजमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन पण करायचं आहे आणि पेंडिंग क्वेश्चन जर राहिले असतील तर ते पण पूर्ण करायचे। कळलं नक्की? समजलं? आता महत्त्वाची गोष्ट पेपरला जाण्या अगोदर डोक्यात ठेवा, पेपर हा पूर्णपणे कन्सेप्ट आणि अंडरस्टँडिंग बेस असणार आहे। जर कन्सेप्ट क्लिअर असतील, कन्सेप्ट मधल्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, म्हणजेच कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड झाली असेल तर तुम्हाला आन्सर लिहिणं इझी होईल। पण जर पेपरमध्ये कन्सेप्टच नाही आठवली तर मात्र प्रॉब्लेम होईल। त्यामुळे व्यवस्थित आत्ता जो टाइम तुमच्या हातामध्ये आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करा, प्रॉपर ती कन्सेप्ट समजून घ्या। सोबत क्वेश्चन समजून घेणं आणि नंतर उत्तर लिहिणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता पहिल्या 40 मिनिटांमध्ये काय करतात, सेम ॲज इट इज 11 ते 11:40 मध्ये क्वेश्चन नंबर 1 चे MCQ 1 मार्कचे क्वेश्चन 10 मार्क झाले। नंतर क्वेश्चन 2 मध्ये गिव्ह रिझन 2 लिहायचे, 2 मार्कचे क्वेश्चन 3 लिहायचे। असे टोटल 20 मार्क्स पहिल्या 40 मिनिटात सहज कव्हर होतात। आता महत्त्वाची गोष्ट काय, सायन्स 1 सारखा सायन्स 2 नसणार आहे, ही गोष्ट डोक्यात ठेवा। सायन्स 2 मध्ये आपल्याला उत्तर आधी फ्रेम करावं लागेल, म्हणजे जे मी आन्सर लिहिणार आहे त्या आन्सर मध्ये कुठले मुद्दे असणार आहेत, सोबतच कुठले वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत हे डोक्यात ठेवायचंय आणि त्यांचं स्पेलिंग ॲक्युरेट लिहायचंय। स्पेलिंग मध्ये जर मिस्टेक झाली तर प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। त्यामुळे अगोदर फ्रेम करा, फ्रेम केल्यानंतरच आन्सर लिहा। आता असंही होईल काही प्रश्न तुम्हाला जमणार नाहीत, त्यांना जागा सोडा, नंतर वेळ आहे त्या वेळेमध्ये ते सहज कव्हर होऊन जातील। कळलं नक्की? समजलं? आता नेक्स्ट 50 मिनिट्स त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन 3 वरती फोकस ठेवणार आहे 15 मार्क्ससाठी। पण काय गोल असलं पाहिजे, ज्या वेळेला आपण क्वेश्चन 3 लिहिणार आहोत त्यावेळेला डोक्यात फक्त क्वेश्चन 3 चा विचार पाहिजे, फक्त क्वेश्चन 3 चा। क्वेश्चन 1 पण सोडून द्या, क्वेश्चन 2 पण सोडून द्या आणि येणारा क्वेश्चन नंबर 4 पण सोडून द्या। त्या 50 मिनिटात फक्त क्वेश्चन 3 चाच विचार करा, सगळे प्रश्न नीट वाचा। त्यातले जे 5 तुम्हाला येतात आहे, टॉप 5 तुम्हाला जे माहिती आहे त्याचं आन्सर तुम्ही एकदम ॲक्युरेट लिहू शकता, तेच प्रश्न निवडा। नंतर त्यांचं उत्तर पॉइंट वाईज ठेवा। आता उत्तर फ्रेम करताना डोक्यात ठेवा, सुरुवातीला कुठला चॅप्टर आहे तो आठवा, त्याच्यानंतर कुठली कन्सेप्ट आहे ते आठवा, त्या कन्सेप्ट मधले पॉइंट आठवा, नंतर उत्तरासाठी लागणारे पण पॉइंट्स आठवा आणि नंतर आन्सर लिहा। ही प्रोसेस ठेवा। 1-1.5 मिनिटं विचार केला नंतर आन्सर लिहिलं तरी चालेल, परंतु विचार न करता जर आन्सर लिहिलं तर खाडाखोड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। त्यामुळे बेटर वे विचार करा आणि मग लिहा। लिहिता लिहिता अजिबात विचार करू नका, आन्सर चुकू शकतं। एखादा पॉइंट जर वर खाली झाला, पेपर चेकिंग करणाऱ्या पर्सनला तो दिसलाच नाही तर मार्क कट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। आणि क्वेश्चन नंबर 3 एकमेव असा क्वेश्चन आहे जो आपल्याला स्कोर करून देईल। कळलं नक्की? समजलं? नंतर शेवटची 30 मिनिटं पेंडिंग पेपर अगोदर पूर्ण करून घ्या। क्वेश्चन 1, 2 मध्ये काय राहिलं असेल तर ते पूर्ण करून घ्या। नंतर क्वेश्चन 4 व्यवस्थित वाचा, दोन्ही प्रश्न वाचा, दोन्ही प्रश्न वाचा। त्याच्यामधला जो क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट येतोय तोच लिहा। आता परफेक्ट कधी येईल, जेव्हा तुमचा परफेक्ट चॅप्टर झाला असेल। म्हणजे फॉर एक्झाम्पल शेवटचा क्वेश्चन तुम्ही चॅप्टर पहिले 5 एकदम पक्के करून गेलेला आहात आणि त्यातला एका चॅप्टरवरती तो क्वेश्चन आलेला आहे, त्याच्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत, वेल नोन आहेत, तुम्ही व्यवस्थित आन्सर लिहू शकता तर बिंदास लिहा। परंतु असं झालं की बाबा दोनही क्वेश्चन जे काही आलेत ते दोनही चॅप्टर माहिती आहेत, परंतु असं डोक्यात ठेवा, समजा असं झालं
चॅप्टर नंबर 3 वरती आणि चॅप्टर नंबर 4 वरती शेवटचा क्वेश्चन आला. आता चॅप्टर नंबर 3 पण तुमचा पक्का आहे, चॅप्टर नंबर 4 पण पक्का आहे, पण ज्याच्यावर कॉन्फिडन्स आहे ना तो क्वेश्चन निवडा. कळली? कंडिशन समजली? आता असंही होईल ना की बाबा दोनही क्वेश्चन आपल्याला येतच नाहीत, मग जो मॅक्सिमम मार्क्स देईल ना तो क्वेश्चन सिलेक्ट करा. कळलं? नक्की समजलं? शुअर? दोन्ही क्वेश्चन रीड करायचे, समजून घ्यायचे, चॅप्टर आठवायचा, कन्सेप्ट आठवायची, त्यानंतर जो क्वेश्चन मॅक्सिमम मार्क देईल तो क्वेश्चन सिलेक्ट करायचा. सिंपल. कळलं नक्की? शुअर? आता पेपर लिहिताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची? जेवढं शक्य होईल तेवढं ज्या ज्या ठिकाणी आकृती काढायची गरज आहे त्या त्या ठिकाणी आकृती काढा. त्याने प्रेझेंटेशन चांगलं होईल आणि एक पेपरला, प्रेझेंटेशनला एक चांगला फ्लो राहील. कळलं नक्की? पेपर चेकिंग पण इझी होऊन जाईल. सोबतच पॉइंट वाईज आन्सर लिहिणं मॅन्डेटरी आहे. जेवढं आन्सर पॉइंट वाईज असेल तेवढं चेकिंग करणं इझी होईल आणि जेवढं चेकिंग करणं इझी होईल तेवढे मार्क जास्त मिळतील. कळलं नक्की? खाडाखोड कमी ठेवा, प्रॉपर क्वेश्चन सिलेक्शन करा, पण क्वेश्चन सिलेक्शन करण्यासाठी अगोदर रिडिंगला टाइम दिला पाहिजे. अजिबात असा विचार करू नका पटपट पटपट लिहितो, पेपर वेळेत कव्हर करतो, असं नका करू. व्यवस्थित वेळ घ्या. तुमच्याकडे 2 तास आहेत. या ठिकाणी मी जशी 50 मिनिटं तुम्हाला सांगितलीत, 50 मिनिटं आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्न 10 मिनिटं अशा पद्धतीने जरी विचार केला तरी व्यवस्थित उत्तर लिहिता येतं. याही ठिकाणी बघा 5 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 साठी आराम के साथ 15 मिनिटं जरी दिली तरी पण चालतील. अजिबात पॅनिक होऊ नका. एक्स्ट्रा 15 मिनिटं यासाठी ठेवले की तुम्ही पेंडिंगचा पेपर पूर्ण करू शकता. आन्सर व्यवस्थित फ्रेम करा आणि व्यवस्थित लिहा. S2 मध्ये स्पेलिंग मिस्टेक जर झाल्या आणि कंटिन्युअसली त्या दिसत राहिल्या तर मार्क जाण्याचे चान्सेस खूप जास्त होतील. त्यामुळं शब्द नीट आठवा, स्पेलिंग नीट लिहा. कळलं? शुअर? चलो आता लास्ट मोमेंटला काय करणं महत्वाचं आहे. अभ्यास झाला असेल, जेवढा झालाय तेवढाच ठेवा. नवीन काही एक्स्ट्रा करायचा प्रयत्न करू नका. जे झालंय त्यालाच पक्क करायचं काम करा. सोबत प्रिव्हियस इयरचे 2022 ते 2024 पर्यंत आलेले सगळे क्वेश्चन पेपर नीट बघा. एकूण एक प्रश्न बघा, येतोय का नाही येतोय का त्या सगळ्या गोष्टी चेक करा. नसेल येत तर त्याला प्रिपेअर करून ठेवा. नंतर इम्पॉर्टंट चॅप्टर तुम्हाला आत्ताच मार्क करून दिले. हे चॅप्टर 6 चॅप्टर खूप जास्त महत्वाचे आहेत. सोबत 9 चॅप्टर पण महत्वाचा आहे, पण तो इझी आहे, तो तुम्ही इझिली करू शकता. त्यामुळे या चॅप्टरच्या प्रत्येक कन्सेप्ट झाल्यात की नाही ते चेक करून घेतात. नंतर या चॅप्टरमध्ये आकृत्या सुद्धा आहेत. आकृत्या नीट बघा. कुठली आकृती आहे, आकृतीची थिअरी हे सुद्धा रिव्हिजन करताना बघून घेतात. त्याच्यानंतर फ्लो डायग्राम, डू यू नो असे छोटे छोटे पॅरेग्राफ टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेत, ते वाचा. त्याच्यावरती MCQ सुद्धा फ्रेम होतात आणि 1 मार्कचे क्वेश्चन सुद्धा फ्रेम होऊ शकतात. त्याच्यानंतर 9 लेसन पक्केच ठेवा, एकदम पक्के. अजिबात इकडं तिकडं जाऊन देऊ नका. 9 लेसन एकदम बेस्ट लेवलला प्रिपेअर करा, म्हणजे तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. आता प्रश्न राहतो 6 चॅप्टरचा, त्यातलं काय करायचं? जे मी प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये सांगितलंय तेवढंच डोक्यात ठेवा. जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघून घ्या. 6 चॅप्टर मधल्या जेवढ्या प्रिव्हियस इयरला आलेल्या कन्सेप्ट होत्या त्याच प्रिपेअर करा. जर तुमचा चॅप्टर झालेला नसेल तर, जर चॅप्टर झाला असेल तर ज्या प्रिव्हियस इयरला आलेल्या कन्सेप्ट आहेत त्यांना स्ट्रॉंग करून जा. कळलं नक्की? तड्याखालचा एक्सरसाइज, त्याचे क्वेश्चन्स कुठले आहेत ते पण शेअर केलेत. तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकतोय. IMP क्वेश्चन्स नीट बघा. अजून पण तो व्हिडिओ बघून घेताल. त्यातले एकूण एक क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर करा. डोकं शांत ठेवा. पेपर नक्की सोपा येईल आणि तुम्ही नक्की व्यवस्थित लिहिताल. कळलं? चलो बाय बाय, ऑल द बेस्ट.